1000 रुपयांचं रोख पारितोषिक असेल. एलकुंदे संघाचे प्रतिनिधी किंवा कॅप्टन आपण यायचं आहे. इथे ड्रॉ केला जाणार आहे 3 संघांदरम्यान. 3 चिठ्ठ्या आहेत. एकामध्ये नाव आहे विजयी संघाचं अर्थात चालू सामन्यातील विजेता संघ. एका चिठ्ठीमध्ये आहे जय सावराई एलकुंदे आणि आणखी एक चिठ्ठी असणार आहे. 3 चिठ्ठ्या असणार आहेत मेहर 11 बापगाव. तर एक चिठ्ठी काढली जाणार आहे. जी चिठ्ठी उचलली जाईल तो संघ पुढे वाटचाल करेल. अर्थात आजच्या शेवटच्या मॅच मध्ये तो संघ असेल आणि उर्वरित 2 षटकांमध्ये पुढची मॅच असेल. चला जय सावराई एलकुंदे टीमचे कॅप्टन विजय आपण या. दोन्ही संघांचे राखीव प्रतिनिधी देखील येथे आहेत. मेहर 11 बापगाव संघाकडून स्वतः बाळाराम मेहर साहेब व्यासपीठावर उपस्थित आहेत. कॅप्टन देखील येत आहेत. या मैदानामध्ये मॅचला देखील सुरुवात होणार आहे आणि सामना सुरू होण्यापूर्वीच आपण ते ड्रॉ करत आहोत. कार्तिक उपस्थित आहेत. सखाराम पाटील यांचे बाचे त्यांच्या शुभ हस्ते ही चिठ्ठी काढली गेली. बघायचं की कोणाचं नशीब साथ देत आहे. जय सावराई एलकुंदे क्या बात आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स. म्हणजे आता पुढचा सामना चालू सामन्यातील विजेता संघ विरुद्ध मेहर 11 बापगाव असा असेल. आज जय सावराई एलकुंदे संघ फार जास्त नशीबवान ठरताना दिसतोय. सलामीची जोडी खेळपट्टीवर विशाल सलामीला आलेला आहे गोरखनाथ दिगाडकरच्या सोबत. मागच्या मॅच मध्ये आरडी आले होते. आता विशालला बढती देण्यात आलेली आहे. 3 सलगचे षटकार विशालने जर ठोकले तर मच्छिंद्र वाघे यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. पहिलं षटक घेऊन गोलंदाज विश्वास. समोर आहे गोरख जीडी. पहिलाच बॉल स्वीप करायचा होता. लाईन चुकीची आहे. स्क्वेअर मारा. वाईडनं सुरुवात होते मॅचला. 3-3 षटकांचा हा सामना आहे. सेकंड राऊंडचे सर्व सामने आपण 3-3 ओव्हरचे खेळवलेले आहेत. या स्पर्धेच्या नियमानुसार पहिल्या फेरीचे सामने 4-4 षटकांचे होत आहेत. आज एकूण 12 संघ ॲक्शनमध्ये. मात्र अगदी योग्य वेळेवर आपलं शेड्यूल जरूर चालू आहे. असंच सहकार्य मिळेल सर्व खेळाडूंचं ही अपेक्षा आहे. खोलवर टप्प्याचा बॉल ड्राईव्ह केलाय. बॉल हवेत आहे मात्र कव्हर पॉइंटला क्लिअर करत असताना बॉल डीप मध्ये ट्रॅव्हल होतोय. आउटफील्ड फास्ट आहे. फिल्डर पाठलाग करतोय. प्रयत्नांची पराकाष्ठा. स्वतः सीमारेषेच्या बाहेर गेला परंतु तत्पूर्वी बॉल आतमध्ये ढकलला होता. चांगली फिल्डिंग, चांगलं क्रिकेट आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स देखील पाहायला मिळते. 3 धावा कंप्लीट. विशालला येथे प्रमोट करण्यात आलेला आहे कारण तो डावखुरा फलंदाज आहे आणि आपण बघतोय की जे वारे वाहत आहेत ते डावखुऱ्या फलंदाजासाठी ऑफ साईड कडून ऑन साईडला वाहत आहेत. खरं तर गोरखनाथ देखील ऑफ साईडला एक स्ट्रॉंग फलंदाज आहे. तो उजव्या हाताचा जरी असला तरी तो ऑफ साईडला खूप चांगले फटके खेळून तिकडे देखील धावा जोडू शकतोय आणि ते आपण बघितलं मागच्या बॉलवर. एक चांगला फटका त्याच्या बॅटमधून आला. 3 धावांनी त्याने स्वतःचं अकाउंट ओपन केलंय. संघाची धावसंख्या 4. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक आहे. फक्त 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर. एक लॉंग ऑन एक डीप स्क्वेरिश मिड विकेट. सुरेख बॉल होता. यावेळेला उंच बॅकलिपचा वापर करण्याची संधीच मिळाली नाही. अगदी ब्लॉकलचा वेध घेतलाय गोलंदाज विश्वासनं. प्रदीप पाटील सम्राट मथुर बैलाचे मालक यांच्याकडून नितेश पाटील साठी देखील पारितोषिक आहे. एक झेल जरी स्वीकारला तरी झेलसाठी 200 रुपयांचं पारितोषिक असेल. म्हणजेच प्रत्येक झेलसाठी 200 रुपयांचं पारितोषिक असेल. अनेक सारी पारितोषिकं या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहेत. मान्यवर देखील बक्षिसं लावतायत. स्वतः आयोजक कुठेही कमी नाहीत. भरघोस पारितोषिकं त्यांच्या माध्यमातून आहेत. सखाराम शेठ पाटील आई एकविरा स्पोर्ट्स संघाचे सर्वेसर्वा दमदार आयोजन. यावेळेला ड्राईव्ह केलाय. ऑन साईडला बॉल चाललाय. काउस कॉर्नरला फिल्डर उपस्थित आहे. गोरखनाथला मिळेल फक्त 1 धाव. अजूनही पहिला चौकार किंवा षटकार आलेला नाही. पहिलंच षटक प्रगतीपथावर आहे. 3च चेंडूंचा खेळ संपलेला आहे आणि धावसंख्या 6 या आकड्यावर जाऊन पोहोचले. म्हणजे चांगली सुरुवात आहे. आरडी 11 किरवली संघाकडून. विशालकडे स्ट्राईक असेल. विशालने एक षटकार जरी ठोकला तरी 300 रुपयांचं रोख पारितोषिक असेल मच्छिंद्र वाघे यांच्याकडून. दोन्ही संघांच्या खेळाडूंसाठी संधी आहेत.
पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. ओहो, जबरदस्त बॉल. या अगोदर देखील विशाल जेव्हा स्ट्रायकर सेंडला आला तेव्हा त्याच्यासाठी यॉर्करच टाकला होता. तो बॉल डिग आउट केला होता. यावेळेला चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क बनवता आला नाही. जबरदस्त गोलंदाजी, धारदार गोलंदाजी. पंच कृष्णा खेडे आम्हाला माहिती देत आहेत की 6 मधून 3 ते 4 चेंडू यॉर्कर लेंथवर असतात विश्वासचे आणि त्याच्यामुळेच एवढा विश्वास त्याच्यावर दाखवला जातो पॉवर प्लेच्या षटकामध्ये. पॉवर प्लेचा स्पेशलिस्ट गोलंदाज आहे आई गावदेवी बापगाव संघाचा विश्वास. हा देखील यॉर्कर लेंथवर आहे, परंतु यावेळेला लाईनवर नियंत्रण ठेवता आलं नाहीये. दिशा भरकटलेला चेंडू, वाईटचा इशारा येतोय. धावसंख्येत पडते भर, धावसंख्या 7. आज आपण बघितलं 72 धावा चेस केल्या गेल्या आमने संघाकडून. ऋषीनं दमदार बॅटिंग केली, मात्र तोच ऋषी दुसऱ्या मॅचमध्ये जो पहिल्या मॅचमध्ये हिरो होता 0 ठरला. 16 धावा त्याला डिफेंड करता आल्या नाहीत. पायावर आदळतोय अपील, उचलून धरतायत पंच. लेग बिफोर विकेट. पहिला धक्का बसतोय विशालच्या रूपात किरवली संघाला. ती बनवली होती, विशालला प्रमोट केलं होतं सलामीला, मात्र ती रणनीती फेल गेलेली आहे. आज आमिरची फलंदाजी पाहण्यासारखी राहिली लोणार संघाकडून. 44 धावांचा पाठलाग करत असताना एकट्यानं 41 धावा बनवल्या आणि सामना जिंकून दिला. एक हाती सामना त्याने जिंकून दिला होता. पहिल्या फेरीमध्ये लोणार संघाला विजय मिळवून दिला, मात्र दुसऱ्या मॅचमध्ये तो देखील सपशेल अपयशी ठरला. क्रिकेट आहे, प्रत्येक सामना वेगळा असतो, प्रत्येक चेंडू नवीन असतो क्रिकेटच्या खेळामध्ये. नवीन फलंदाज जितू चोरगे. डाव्या एष्टीला सोडून जाणारा बॉल, वाईटचा इशारा पंचांकडून येतोय. ही एक समस्या राहिली आहे विश्वाससाठी. 3 वाईट चेंडू त्याने हाताळले, त्या व्यतिरिक्त जरूर चांगली गोलंदाजी केली आहे. धावसंख्या तुम्ही पाहू शकाल 8 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. RD11 किरवली संघ टॉस हारल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना या द्वितीय फेरीच्या सामन्यामध्ये जितू चोरगे मॅन इन फॉर्म. नांदकरच्या मैदानावर काय बॅटिंग केली होती सावध संघाच्या स्पर्धेमध्ये. यावेळेला बॅटच्या थोडासा आतमध्ये लागलोय, मात्र गॅपमध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. स्क्वेअर लेग पंचांच्या उजवीकडे बॉल आडवेपर्यंत मिळते. 1 धाव. जबरदस्त झुंजार खेळ दाखवला होता जितून. शेवटच्या ओव्हरमध्ये 25 धावांची आवश्यकता होती पवनपुत्र PC संघाविरुद्ध खेळत असताना आणि अगदी शेवटच्या बॉलवर 4 धावांचं समीकरण त्याने आणलं होतं. फटका देखील खूप चांगला खेळला होता एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये, मात्र फिल्डरनं ज्ञानेश्वरनं तो बॉल अडवला, चौकार वाचवला आणि तेथे किरवली संघाचा पराभव झाला. परंतु जितून प्रेक्षकांची मने जिंकली होती आपल्या फलंदाजीच्या जोरावर. येथे देखील एक विस्फोटक इनिंग्स त्याच्याकडून अपेक्षित असेल. पहिलं षटक समाप्त झालंय, धावसंख्या फक्त 9 एका गड्याच्या मोबदल्यात. जितूमध्ये ती क्षमता आहे, सातत्याने मोठमोठे फटके खेळण्याची. गोरखनाथकडे प्रचंड अनुभव आहे. मागच्या मॅचमध्ये गोरखनाथ आणि राकेश यांनी चांगली सलामी दिली होती, पण या मॅचमध्ये राकेश थोडा मागे थांबलाय. रोशन मोगरे हे देखील प्रचंड मेहनत घेत आहेत ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. पिंटू पाटील असतील, त्यांचे सर्व सहकारी आई एकविरा स्पोर्ट्स सांगे, सखाराम शेठ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 9 धावा फलकावर आहेत. चला जास्त वेळ खर्च करू नका. बापगाव संघ पहिल्या षटकामध्ये 3 वाईट चेंडू हाताळले गेले, तरी देखील फक्त 9 धावा विश्वासने खर्च केल्या. पॉवर प्ले समाप्त झालाय. आता थोडंसं विखुरलेलं क्षेत्रक्षण पाहायला मिळतंय. नवीन षटक घेऊन करण. पहिला बॉल बॅक ऑफ लाईन टर्न करायचा होता ऑन साईडला. शरीरवेदी गोलंदाजी, चांगल्या बॉलनं सुरुवात केली आपल्या षटकाला करणनं. फक्त 1 धाव घेण्याची संधी उपलब्ध होते जितूकडे. मागच्या मॅचमध्ये अप्रतिम मारा केला होता करणनं. एकही धाव खर्च केली नव्हती आणि 2 गडी देखील बाद केले होते. निर्धाव षटक हाताळलं होतं. म्हणजे मागच्या 2 सामन्यांमध्ये 2 गोलंदाज आपण बघितलेत. किरवली संघाकडून विशालने देखील मेडन षटक हाताळलं होतं. पण आता खरी परीक्षा आहे. आता चॅलेंज वाढलेला आहे. स्विच हिट लगावण्याचा प्रयत्न, अपील होत आहे आणि यस पंचांचं बोट आकाशाकडे. बिग ब्लो, गोरखनाथ बाद.
निश्चितच जेव्हा ते क्रिकेट खेळायचे, विशेषतः त्यांची गोलंदाजी पाहण्यासाठी अनेक क्रिकेट रसिक मैदानाकडे यायचे. सर्वात वेगवान गोलंदाज होते या परिसरातील, आणि तेव्हा ओपन क्रिकेट देखील असायचं. मी काल देखील उल्लेख केला होता. संडेला ओपनचे सामने असायचे आणि सकाराम पाटील यांना फार मागणी असायची. विविध संघांकडून ते खेळलेले आहेत. सांगे संघाकडून ग्रामीणचं क्रिकेट त्यांनी गाजवलं आणि खरोखरच कातील त्यांची गोलंदाजी होती. भले भले फलंदाज त्यांना घाबरायचे देखील, कारण स्पीडच एवढा भन्नाट होता. सापे संघाचे फलंदाज होते शानवाज, त्यांना चांगल्या प्रकारे अजूनही आठवत असेल त्यांना जो बॉल लागला होता. नवीन फलंदाज आल्या आल्या स्विंग केलाय बॉल दत्तानं, आणि बॉल गॅप मधून सीमारेषा पलीकडे येतोय चौकार. पहिला चौकार येतोय डीडीच्या बॅटमधून. डीडी महत्वाचा फलंदाज आहे. काही सामन्यांमध्ये त्याची अनुपस्थिती या हंगामामध्ये पाहायला मिळते, मात्र या महत्वाच्या मॅच मध्ये डीडीचा संघात समावेश आहे. एक प्रमुख फलंदाज आहे. 4 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली 14 वर. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज करण राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला बॅकफुटला जाऊन कट करायचा होता. बॅक टू द बॉलर, चेंडू निघून गेलाय. धावचीची संधी होती परंतु फेक केली गेलेली नाहीये. हा किती योग्य निर्णय आहे प्रश्न निर्माण होतोय, कारण डीडी फार महत्वाचा फलंदाज आहे. त्याला धावचित करण्याची संधी चालून आली होती, परंतु एक मनामध्ये भीती होती की थेट निशाणा जर लागला नाही तर काही अवांतर धावा अजूनही जातील, ओव्हरथ्रोच्या रूपात धावा खर्च होतील, त्यामुळेच थ्रो केला गेला नाही. बचावला गेलाय फलंदाज डीडी. पुढचा बॉल सामना करेल जितू. त्यावेळेला फार दुरून खेळण्याचा प्रयत्न, फटका फसतोय. बॉल हवेत आहे, फिल्डर दुरून येत आहेत मात्र नाही पोहोचू शकत. थोडासा पुढे पडलाय बॉल आणि याच दरम्यान 2 धावा घेण्याची संधी उपलब्ध होते जितूला. 2 धावांनी RD11 किरवली संघाची धावसंख्या पुढे सरकत असताना स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळते 2-17. 3-3 षटकांचे आता सामने आहेत आणि 3 षटकांमध्ये 30 ते 35 धावांपर्यंत मजल मारणं गरजेचं असतं. तिथून तुम्हाला एक चांगली संधी निर्माण होते धावा डिफेंड करण्याची. धावसंख्या जर 25च्या आतमध्ये थांबवली गेली तर मात्र फार कठीण असतं त्या धावांचा बचाव करणं. खरं तर क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये 3 ओव्हर्समध्ये 18 धावा देखील डिफेंड होऊ शकतात किंवा 3 ओव्हरमध्ये 60 धावा देखील डिफेंड होऊ शकत नाहीत, असं देखील घडत असतं. यावेळेला टर्न केलाय चेंडू, अगदी गॅपमधून बॉल ट्रॅव्हल होतोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. फिल्डर नाही पोहोचू शकलाय. बॉल सीमा पार. जितूच्या बॅटमधून हा नेत्रदीपक चौकार. यानंतरचा सामना चालू सामन्यातील विजेता संघ विरुद्ध मेहर 11 बापगाव. समजा या मॅच मध्ये किरवली संघ जिंकला तर त्यांना सलगचा 3रा सामना खेळावा लागेल आणि पुन्हा एकदा जिंकले तर सलगचा 4था सामना देखील त्यांना खेळावा लागेल. परंतु या शक्यता आहेत. बापगाव संघ देखील जिंकण्यासाठी आलेला आहे आणि चांगली कामगिरी त्यांचे खेळाडू देखील करतायत. पण पुढचा जास्त विचार करू नये आणि क्रिकेटमध्ये तर अजिबात करू नये. वर्तमानात राहणं फार गरजेचं असतं. क्रिकेट असो किंवा आयुष्य, वर्तमान फार महत्वाचं आहे. कहते ना कि वर्तमान में ही भगवान है. दोन चेंडूमध्ये 2 विकेट्स जरी गोलंदाजाने घेतल्या तरी देखील 500 रुपयांचं पारितोषिक प्रदीप सुरेश पाटील यांच्याकडून असेल. सम्राट मथुर बैलाचे मालक. चॉप करण्याचा प्रयत्न, उजव्या एष्टीच्या बाहेरचा यॉर्कर, चांगला बॉल डिलिव्हर केलाय गोलंदाज निलेशनं. वाईड यॉर्कर एक प्रभावी शस्त्र बनलेला आहे आधुनिक क्रिकेटमध्ये. पूर्वी फार कमी गोलंदाज होते जे वाईड यॉर्करचा वापर करायचे, पण 2020 क्रिकेट आल्यापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण खूप जास्त गोलंदाजांना पाहतोय. डेथ ओव्हर्समध्ये विशेषतः वाईड यॉर्करचा वापर केला जातो. पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला स्ट्रेट बॅटनं लॉफ्टेड फटका, समोर फिल्डर उपस्थित आहे आणि जबरदस्त कॅच, लाजवाब झेल स्वीकारला गेलाय. फलंदाज बाद होतोय डीडी.
आणि क्षेत्ररक्षकाचं जजमेंट थोडंसं चुकतंय असं वाटत होतं, कारण सीमारेषेच्या अगदी लगत उभं राहणं गरजेचं होतं. थोडा पुढे आला होता फिल्डर, परंतु तरी देखील चांगली रिकव्हरी केली आणि एक चांगला झेल स्वीकारलाय. वेगानं वारे देखील समोरच्या दिशेनं वाहत आहेत. वाऱ्याची साथ देखील फलंदाजाला होती, परंतु प्रॉपर एलिव्हेशन नव्हतं फटक्यामध्ये. जेवढी जास्त उंची गाठायची होती तेवढी दत्ताला गाठता आली नाही आणि अखेर दत्ताला माघारी परतावं लागलंय. तिसरा धक्का बसलाय धावसंख्या 21 असताना RD11 किरवली संघाला. नवीन फलंदाज RD संघाचे पुरस्कर्ते राकेश दिगाडकर. मागील सामन्यातील हिरो. ओ व्हॉट अ शॉट, इनसाइड आउट, स्प्लेंडेड शॉट, षटकार. सुरुवातीपासूनच सर्वांना पडला असेल की मागील सामन्यामध्ये चांगली बॅटिंग केली होती, 22 धावा बनवल्या होत्या, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील पटकावला होता राकेश दिगाडकरनं. तरी देखील राकेश एवढा उशिरा फलंदाजीसाठी का आलेला आहे आणि आल्या आल्या दाखवून दिलं की त्याचा क्लास किती मोठा आहे. थोडीशी जागा बनवली, हाफ वालीमध्ये बॉल घेतला आणि ड्राईव्ह केला, इनसाइड आउट, डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पलीकडे. एक नेत्रदीपक षटकार. आजच्या दिवसातील हा सर्वोत्तम फटका आहे मला असं वाटतंय, ज्या पद्धतीनं प्रॉपर क्लासिक पद्धतीनं षटकार ठोकलाय राकेश दिगाडकरनं. ग्रेट शॉट. 6 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचले 27 वर. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. आणखी एखादा मोठा फटका जर आला तर 30+ टार्गेट, म्हणजे एक थोडंसं डिफिकल्ट टार्गेट ठरू शकतंय बापगाव संघासाठी, कारण किरवली संघाकडे देखील गोलंदाजी फार चांगली आहे. राकेश दिगाडकर स्वतः चांगले गोलंदाज आहेत. विशाल आहे लेफ्ट आर्मर. हनुमान या सीझन मध्ये खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे. गोरखनाथ हा देखील एक पर्याय त्यांच्याकडे आहे. पुढचा बॉल राऊंड द विकेट. यॉर्करचा प्रयत्न होता, परंतु डावी एष्टी सोडून जाणारा चेंडू आहे. वाईटचा इशारा. थोडंसं प्रेशर आता गोलंदाजावर पाहायला मिळते. षटकाची सुरुवात दमदार केली होती गोलंदाज निलेशनं. पहिला बॉल डॉट टाकला, त्यानंतर विकेट प्राप्त केली, डीडीला बाद केलं, परंतु त्यानंतर षटकार आलाय आणि त्यानंतर वाईड. पावलांचा वापर, चेंडूचा अक्षरशः पाठलाग केला गेला होता, परंतु हा बॉल देखील स्वेअर आहे. यावेळेला उजव्या एष्टीच्या अतिरिक्त बाहेर वाईट बॉल. सलगचा दुसरा वाईट चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या पुढे सरसावत असताना किरवली संघाची 29 धावा धावफलकावर. नेक्स्ट बॉल. ह्या वेळेला फटका खेळण्याचा अजिबात प्रयत्न होत नाहीये. धाव तर पूर्ण केली गेलेली आहे, परंतु धाव मिळणार नाहीये असं पंचांचं मत येते, कारण स्ट्रोक ऑफरच केलेला नाहीये. डेलिब्रेट पॅडिंग विशेषतः जे टेस्ट क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळत असतं. अशा परिस्थितीमध्ये धाव कशी मिळेल? डॉट बॉल असेल. कुठलाही इंटेन्शन नव्हता चेंडू खेळण्याचा. खरं तर राकेशला असं वाटलं होतं की हा बॉल वाईड असेल. निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. चांगली चुरस आहे या षटकामध्ये. पायाचा वेध आणि यष्टेंच्या बरोबर मध्ये सापडला गेलाय फलंदाज. लेग बिफोर विकेट. आहेत आणि धक्का क्रमांक 4 किरवली संघाला. नवीन फलंदाज सोनू येतोय शेवटच्या बॉलचा सामना करण्याकरिता. सोनू मध्ये ॲबिलिटी आहे मोठे फटके खेळण्याची. मोठ्या फटक्याची नितांत आवश्यकता देखील आहे. क्षेत्ररक्षण सजवून घ्या, जास्त वेळ खर्च करू नका. यानंतर देखील आपल्याला 2 सामने कव्हर करायचे आहेत. शेवटचा बॉल महत्वाचा बॉल असेल. प्रत्येक बॉल खरं तर महत्वाचा आहे. प्रत्येक धाव ही लाख मोलाची ठरणार आहे या स्पर्धेमध्ये. क्रिकेटचा खेळच तसा आहे, प्रत्येक धावेला अनन्यसाधारण महत्व असतं. परंतु विश्वासने ते कमबॅक करून दाखवले षटकार आल्यानंतर. यावेळेला उंच उडवलाय सोनूनं. शॉट ऑन पोल. बॉल हवेत आहे. फिल्डर डाऊन द बॉल. जबरदस्त कॅच. डीप मध्ये चूक होत नाहीये. आणखी एका विकेटचं होतंय पतन आणि याचबरोबर डावाची होते सांगता. एकूण धावसंख्या 29 आणि 30 धावांचं टार्गेट असेल हा सामना जिंकण्याकरिता गावदेवी स्पोर्ट्स बापगाव संघासमोर. यस डीजे.
नितेश आणि तुषार नितेश यासाठी 2 सलगचे चौकार किंवा 2 सलगचे षटकार जरी ठोकले तरी देखील पारितोषिक असणार आहे. प्रदीप सुरेश पाटील यांच्याकडून, सम्राट मथुर बैलाचे ते मालक आहेत बापगावचे, 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. पहिला बॉल घेऊन गोरखनाथ, पहिल्याच बॉलवर वरची कडा लागली आहे, पाठीमागे फिल्डर उपस्थित आहेत, चांगला स्टॉप. बऱ्याचदा आपण बघितलं विकेट किपरच्या वरून जेव्हा बॉल निघून जातोय तेव्हा बॉल थांबत नाहीये आणि लॉंग स्टॉप रिजन मधून बऱ्याच फलंदाजांना चौकार मिळालेले आहेत. परंतु या ठिकाणी आपण बघितलं की शॉर्ट दरम्यानचा फिल्डर अतिशय दक्ष होता राजेश, चांगला एफर्ट त्याचा पाहायला मिळाला. 1 धाव पहिल्या बॉलवर आले. टार्गेट आहे 30 धावांचं या मॅच मध्ये आई गावदेवी बापगाव संघासमोर. RD11 किरवली विरुद्ध आई गावदेवी बापगाव अशी ही मॅच. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, मात्र सुंदर गोलंदाजी, जाणून बुजून चेंडूचा टप्पा थोडासा मागे ठेवला होता गोरखनाथनं. आणि गोरखनाथकडे देखील व्हेरिएशन्स आहेत, स्लोवर बॉलचा तो चांगला वापर करताना दिसतोय. अनुभव आहे, तो अनुभव पणाला लावण्याचा प्रयत्न होतोय. पुन्हा एकदा गोरखनाथ मार्गस्थ होतोय ओव्हर द विकेट. यावेळी अवे फ्रॉम द बॉडी चिप केलाय, बॉल हवेत आहे, फिल्डर डाऊन द बॉल, 2 खेळाडू आलेत, मात्र कॉलिंगचा अभाव आणि अखेर कॅच ड्रॉप होते. जीवदान मिळतंय तुषारला. अगदी सोपा झेल होता. राकेश दिघाडकर त्या ठिकाणी पोहोचला होता. त्याचप्रमाणे आपण बघतोय की विशालने देखील प्रयत्न केला होता. विशालला खरं तर तिथे पोहोचण्याची गरजच नव्हती, राकेश व्यवस्थितपणे पोहोचला होता, परंतु राकेशच्या हातातून देखील झेल निसटलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये राकेशला देखील झेल स्वीकारणं गरजेचं होतं, कारण चेंडू त्याच्या हातामध्ये पडला होता. चूक तर झालेली आहे आणि चुकीला माफी नाही क्रिकेटच्या खेळामध्ये. स्विंग अँड मिस, चेंडूच्या मेरिटवर खेळण्याचा प्रयत्न होत नाहीये. स्ट्रगल करताना दिसतोय फलंदाज तुषार. आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोरखनाथने. 4 चेंडूंमध्ये फक्त 3 धावा खर्च केलेल्या आहेत. विकेट मिळाली असती तर आणखी धावा कमी झाल्या असत्या. प्रेशर वाढत चाललेलं आहे फलंदाजावर. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. यावेळेला हो जबरदस्त फटका, घुटना टेक और गेंद को मैदान के बाहर फेंक. 4 रन. साइडला चौकार प्राप्त केलाय फलंदाज तुषारनं. यावेळेला आउटसाइड एज विकेट कीपरनं प्रयत्नांची पराकाष्ठा केली. कॅच ड्रॉप, परंतु धावचीची संधी आणि ती संधी मात्र गमावली गेलेली नाहीये. संधीचं केलंय सोनं. फलंदाज होतोय धावबाद नितेश. यांचं आगमन झालेलं आहे. सांगेगावचे उद्योगपती, आपला हार्दिक स्वागत आहे. अतिशय युवा उद्योगपती आहेत ते आणि जबरदस्त त्यांचे उद्योग असतात. नाद एकच, बैलगाडा शर्यत. नाद केला आपण, वाया नाही गेला. परंतु सध्याच्या घडीला नाद एकच क्रिकेट रसिकांना लागलेला आहे, तो म्हणजेच आई एकविरा चषकाचा. क्रिकेट रसिकांना भुरळ घातलेली ही स्पर्धा आहे. सखाराम शेठ पाटील यांचं तुफान आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. सांगेच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणामध्ये
क्रिकेटचा हा भव्य दिव्य सोहळा रंगतोय आणि रंगतदार अवस्थेत आहे ही मॅच. नवीन षटक घेऊन गोलंदाज हनुमान बर्थडे बॉय. आज वाढदिवस आहे. पहिल्या मॅच मध्ये चांगली कामगिरी केली आहे. पुन्हा एकदा मोठी जबाबदारी येऊन ठेपलेली आहे. इम्प्रोवाइज फटका, मात्र फिल्डरला बीट करू शकला नाहीये. पाठीमागे खूप चांगलं क्षेत्ररक्षण. खरं तर याही वेळेला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झाला असता तर पुन्हा एक फलंदाज बाद करता आला असता. आज डायरेक्ट हिट करण्यामध्ये जास्त विचार करतायत खेळाडू. पहिल्या इनिंग मध्ये देखील आपण ते पाहिलं होतं बापगाव संघाकडून, आणि आता जितून देखील डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला नाही. क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालं. एक धाव आले, धावसंख्या 8. पुढचा बॉल सामना करेल नवीन फलंदाज करण उर्फ लारा. मिस टाइम स्ट्रोक बॉल हवेत आहे. फिल्डर पोहोचेल का नाही. राकेश दिगाडकरचा प्रयत्न थोडासा अपुरा पडतोय. तरी या हंगामामध्ये त्यांनी फिटनेसवर लक्ष दिलेलं आहे. मागच्या हंगामामध्ये तर परिस्थिती खूपच डामाडोल होती. 9 धावा धावफलकावर आहेत. अजूनही 21 धावांची आवश्यकता. 10 चेंडूंचा खेळ शिल्लक. पुढचा बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. याही वेळेला बॉल हवेत आहे. पुन्हा एकदा बॉल चाललाय कव्हर पॉइंटच्या दिशेनं. फिल्डर नाही आहेत चेंडू खाली. सोनू येतोय बॉलवर. तोपर्यंत आणखी एक धाव मिळते. हनुमानचा अँगल जबरदस्त आहे. त्याच्या बोटांमध्ये जादू आहे. फिरकीचा तो जादूगार आहे किरवली संघाचा. आणि या हंगामामध्ये तर भल्या भल्यांना त्याने नमवलेलं आहे. जवळपास प्रत्येक स्पर्धेमध्ये हनुमाननं प्रभावी मारा केलेला आहे. एखाद दुसरी मॅच असेल जिथे त्याला मार पडला असेल, नाहीतर ओव्हरऑल खूप चांगली कामगिरी पाहायला मिळत आहे. 3 बॉल्स मध्ये 3 सिंगल्स आलेले आहेत. हो, परफेक्ट यॉर्कर. मात्र चांगला फटका आहे. टर्न केलाय. अगदी शेवटच्या क्षणाला चेंडूला दिशा दाखवली आहे. शॉर्ट वाईडिश पाईन कडे एक धाव मिळते. धावसंख्या 1 ने पुढे सरसावती जाऊन पोहोचले 11 वर. आता दडपण वाढत चाललेलं आहे. प्रेशर वाढत चाललंय फलंदाजांवर. बापगाव संघाला अजूनही 19 धावा बनवायचे आहेत. फक्त 8 चेंडूंचा खेळ बाकी. काही चांगले फटके खेळावे लागतील. फक्त सिंगल्स घेऊन सामना जिंकता येणार नाही. सिंगल डबलने फक्त धावफलक हलता राहील. सामना जिंकायचा असेल तर अधूनमधून मोठे फटके देखील खेळावे लागतील. प्रयत्न तर होतोय, मात्र जबरदस्त गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेनं वळण घेतोय. लाजवाब गोलंदाजी आणि नियंत्रण किती छान आहे. जिथे चेंडू डिलिव्हर करायचंय तिथेच चेंडू टाकतोय. गुड लेंथवर टाकायचं, गुड लेंथवर. यॉर्कर टाकायचंय, बरोबर यॉर्कर. अफलातून गोलंदाजी बर्थडे बॉय हनुमान दिगाडकर कडून पाहायला मिळते. 7 चेंडू 19 धावा. ओहो, पुन्हा एकदा चेंडूच्या रेषेत न जाता खेळण्याचा प्रयत्न होता. फलंदाज तुषार कडून डॉट बॉल येतोय. सलगचा दुसरा डॉट बॉल. अप्रतिम षटकाची होते समाप्ती. फक्त 4 धावा खर्च केल्या हनुमाननं आपल्या षटकामध्ये. हनुमान बन गए सुपरमॅन. धावसंख्या 11. आणि आता विजयाकरिता शेवटच्या ओव्हरमध्ये तब्बल 19 धावांची आवश्यकता आहे. एक फायटिंग टोटल उभारली किरवली संघानं प्रथम बॅटिंग करत असताना. खरं तर किरवली संघ 35 ते 40 धावांपर्यंत मजल मारेल असं वाटत होतं, कारण शेवटचे 3 चेंडू जेव्हा बाकी होते तेव्हाच त्यांची धावसंख्या 29 होती. परंतु शेवटच्या 3 चेंडूंवर एकही धाव फलंदाजांना जोडता आली नाही. निलेशनं कमालीचं षटक हाताळलं होतं. शेवटच्या ओव्हरमध्ये 3 गडी बाद केले आणि फक्त 8च धावा त्याने खर्च केल्या होत्या. तिथून मोमेंटम थोडं शिफ्ट झालं होतं. असं वाटत होतं की आता बापगाव संघाकडे चांगली संधी आहे हा सामना जिंकण्याची. परंतु गोलंदाजी कमालीची. पहिल्या षटकामध्ये गोरखनाथनं धारदार मारा केला पॉवर प्ले मध्ये, आणि त्यानंतर हनुमाननं पूर्णपणे बांधून ठेवलेलं आहे फलंदाजांना. अक्षरशः उभं करून ठेवलं. विशेषतः तुषारला 4च धावा खर्च केल्या. आणखी एक डावखुरा गोलंदाज आता गोलंदाजीसाठी सज्ज होत आहे, विशाल. सध्या खेळपट्टीवर फलंदाज आहेत करण आणि तुषार. करण कडून फार जास्त अपेक्षा असतील. करण अशा परिस्थितीमध्ये मोठमोठे फटके खेळताना आपल्याला बऱ्याचदा दिसलेला आहे. 6 चेंडू 19 धावा असं समीकरण. चला, जास्त वेळ खर्च करू नका. फिल्डिंग करणाऱ्या टीमला देखील विनंती असेल आणि फलंदाजांना देखील विनंती असेल, आपण देखील जास्त वेळ खर्च करू नका. क्रिकेट रसिकांनी खूप चांगला प्रतिसाद या स्पर्धेला दिलेला आहे. काल देखील खूप मोठ्या संख्येनं मैदानाच्या अवतीभोवती आपल्याला प्रेक्षक पाहायला मिळाले होते. आज देखील आहेत आणि प्रेक्षकांसाठी तर सुवर्ण संधी आहे. सीमारेषेच्या बाहेर जर झेल स्वीकारला तर तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. भागेश पाटील इताडे यांच्याकडून 500 रुपये आहेत आणि सकाशेठ पाटील यांच्याकडून देखील 500 रुपयांचं पारितोषिक आहे. 2 फिल्डर्सने 2 खेळाडूंनी खरं तर त्या संधीचा फायदा घेतला मैदानाच्या बाहेर, म्हणजे ते प्रेक्षकांच्या भूमिकेत होते. करण ऑन स्ट्राइक. विशालचा पहिला बॉल.
ओव्हरपिच ड्राईव्ह केलाय समोर व्ही मध्ये फिल्डर उपस्थित आहे जीवन झेपावलाय बॉलवर चांगली फिल्डिंग फेक देखील चांगली आहे परंतु गोलंदाज थोडासा दूर गेलाय स्टॅम्प पासून आणि अखेर 2 धावा कंप्लीट होत आहेत. स्ट्राईक पुन्हा एकदा करणकडे पाहायला मिळते. करणकडून जास्तीत जास्त अपेक्षा आहेत आणि त्या अपेक्षांचा भंग होऊ द्यायचा नाहीये हे त्याने देखील ठरवलेलं आहे. क्षमता आहे क्षमतेवर कुठल्याही प्रकारचं प्रश्नचिन्ह नाहीये परंतु क्षमतेनुसार कामगिरी होईल का. धावसंख्या 13 17 पाहिजेत 5 चेंडू शिल्लक. नेक्स्ट बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला उंच उडवलाय समोर फिल्डर उपस्थित आहे जीवन आणि जीवन चूक करणार नाहीये. जबरदस्त कॅच करण बाद. थोडी रिस्क घेतलेली आहे कारण ओव्हरपिच बॉल टाकलेले आहेत आणि समोर फिल्डर उपस्थित होता. जाळं तर विणलं गेलेलं होतं. चॅलेंज दिलं फलंदाजाला की बाबा ये मार समोर. हिम्मत असेल तर षटकार ठोक नाही तर तुझं काम तमाम झालं म्हणून समज. आणि अखेर काम तमाम झालेलं आहे. या अगोदरचा बॉल देखील ओव्हरपिचच होता परंतु प्रॉपर एलिव्हेशन त्या फटक्यामध्ये नव्हतं. यावेळेला एलिव्हेशन तर होतं कुठेतरी जास्तीचं एलिव्हेशन मिळालं. जे अंतर कापायचं होतं ते कापता आलं नाही. खरं तर तिकडे हवा देखील वेगाने वाहते आणि अशा परिस्थितीमध्ये धोकादायक आहे अशी गोलंदाजी करणं परंतु रिस्क घेतली गेली आहे त्याचा फायदा मिळतोय. नवीन बॅटर यज्ञेश आलाय. बॉल हवेत मात्र मिस टाइम फटका आहे. विकेट कीपर थोडासा दूर राहिलाय. चांगलं क्षेत्ररक्षण करतोय ते प्रणय. एकच धाव मिळाली आहे. लेग बाईटचा तो देखील इशारा आलेला आहे. सामना कुठेतरी असं वाटतंय की बापगाव संघापासून दूर चाललाय. 16 धावा अजूनही बनवायच्या आहेत. फक्त 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आता जे काही करायचं आहे ते सलामीवीर तुषारला करावं लागणार आहे. 3 मोठे फटके खेळावे लागतील. किमान 2 षटकार आणि 1 चौकार. मोठा फटका तर आलाय मात्र किती मोठा आहे. फील्डर डाऊन द बॉल. जबरदस्त कॅच अभयनं केली आहे कमाल. फलंदाज होतोय बाद. क्षेत्ररक्षण ज्याच्या जोरावर आता किरवली संघाची वाटचाल विजयाकडे आपल्याला पाहायला मिळत आहे. विजयाच्या अगदी उंबरठ्यावर येऊन ठेपलाय RD11 किरवली संघ. 2 चेंडू शिल्लक आहेत. 16 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरिता. आई गावदेवी बापगाव संघाला पराभवाच्या गर्द छायेत जाताना दिसतोय या सामन्यामध्ये. आई गावदेवी बापगाव संघ काय कॅच घेतली. प्रसंगावधान राखलं खऱ्या अर्थानं. सीमारेषे लगत असताना अभयनं. नवीन फलंदाज रोहित यावेळेला बॅकफुटला जाऊन स्मॅश केलाय. मिस टाइम स्ट्रोक आहे परंतु सुरक्षित लँडिंग होते. रॉकी तेथे झेलवर जाण्याचा प्रयत्न करत होता. रॉकीनं मारलेला षटकार इथे उपयुक्त ठरलेला आहे. छोटं छोटं योगदान फलंदाजांनी दिलं. जिथून 8 धावा बनवल्या. रॉकीने एक षटकार ठोकला होता. गोलंदाजी मात्र अफलातून पाहायला मिळाली आहे. शेवटचा बॉल फक्त औपचारिकता संपूर्ण होते आणि याचबरोबर सामना देखील फिनिश होतोय. मॅच अगदी सहजरित्या जिंकली आहे RD11 किरवली संघानं आणि लगेच आता किरवली संघाला पुढची मॅच देखील खेळायची आहे. पुढचा सामना असेल RD11 किरवली विरुद्ध मेहर 11 बापगाव. बापगावचा आणखी एक संघ आता किरवली संघाच्या विरोधात आपल्याला खेळताना दिसेल. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय ज्याने पॉवर प्लेचं षटक हाताळलं आणि खऱ्या अर्थानं विजयाची पायाभरणी केली. 30 धावांचं संरक्षण करत असताना तो खेळाडू आहे गोरखनाथ दिगाडकर. 7 धावा देत 1 गडी बाद.